मराठा आरक्षणाच्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी लातूरमध्ये मनोज जरांगे पाटलांची आज महाशांतता रॅली निघालेली आहे। आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील, काय सांगाल? आज चौथा दिवस आहे, प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचा मोठ्या समाजाचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा मिळतो। सरकारने चालवलेल्या षडयंत्राच्या विरोधात मराठा पेटला। मला उघडं पाडायची भाषा, छगन भुजबळला मंत्रिपद द्यायचं, मराठ्यांच्या विरोधात असणाऱ्या ओबीसीच्या लोकांना आमदारक्या द्यायच्या, मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून सांगायचं। मग छगन भुजबळला फडणवीस साहेबांनी आणि गिरीश महाजननी साथ द्यायची आणि मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणायचं, मग आम्ही रद्द करतो या भावनेनं ही द्वेष पोटात पाप ठेवायचं फडणवीस साहेबांनी आणि चाळे सुरू करायचे। याच्यात काय भाजपाच्या गोरगरीब मराठ्यांचं वाटलं होणार नाही, गोरगरीब भाजपाच्या मराठ्यांच्या लोकांचं आरक्षण रद्द होणार नाही। म्हणून सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांनी ठरवलं हे नेते मेले गेले खड्ड्यात, तिकडे आपण आपल्या लेकरासाठी लढायचं, कारण कोणत्या पक्षात राहिले काय उपयोग नाही। हे पक्षावले लोक आपल्याला आपल्या 10-5 मराठ्यात लोकांना मोठं करतात, 10-5 ओबीसीच्या लोकांना मोठं करतात। 90-95% गोरगरिबाचं काय देते वाढ दलवून गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत। त्यामुळे समाजच आता हुशार झाला आणि समाजाच्या लक्षात आलं की आपले लेकरं, मराठ्याच्या लक्षात आलं की आपले लेकरं आता मोठे करू, हे बस झालं नेते मोठे करायचं। हे षडयंत्र करतात सत्तेसाठी, आपल्यात भांडण लावून देतात। आता धनगर बांधवांचं आमच्या आरक्षणाचा काही संबंध नाही, तरीही या छगन भुजबळनं धनगरांच्या काही नेत्यांना नादी लावलं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून। म्हणले असते काही देऊ, काही आमिष दाखवले असते ना, आणि लावलं मराठ्याच्या विरोधात बोंबलायला। अरे बाबा, तुमच्या आरक्षणाला आमच्याकडे धक्काच लागत नाही, तुम्ही कशाला भांडणं ऐकत घेता? धनगर बांधवांच्या मराठ्यांच्या गावखेड्यात चांगले संबंध आहेत, विनाकारण कशाला मारामाऱ्या लावून मोकळे होता? तुमचं भागन रे, तुम्हाला मिळेल काहीतरी, पण आम्हाला रोज एकनाकात राहायचं। तुम्ही कशामुळे ते छगन भुजबळ वादाला होतं? हे मराठ्यांच्या लक्षात आलं। या नोंदी रद्द करा। फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, एक बी नोंद रद्द करून दाखवा, एक बी। पुरेचे पुरे सत्ता तुमचे पुरेचे पुरे लोक पाडतो आम्ही, पुरेचे पुरे राज्यात एक बी ठेवत नाहीत आम्ही, कारण आमचं हक्काचं आहे। याला कोणतं आरक्षण आहे? छगन भुजबळला ओरिजिनल आरक्षण कोणतं आहे त्याचं? एका नोंद सापडी का? आमच्या नोंदी असं म्हणून मराठ्यांनी ठरवलं, गोरगरिबांनी ठरवलं आपल्या लेकरासाठी लढायचं। आपलं आयुष्य गेलं पण आपल्या लेकरावर आता अन्याय होता कामा नये। पाठीमाग मराठा नोंदी शोधण्याचं काम सुरू होतं, मात्र सध्या हे काम सुरुवात आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे प्रचंड मोठं मराठा समाजाचा जो पाठिंबा आहे तो जरांगे पाटलांना मिळताना दिसतो। लातूरमध्ये मराठा समाजाने जो गर्दी केली आहे, गर्दी प्रचंड मोठी अशी गर्दी दिसत आहे। मला सांगा, पाठीमागून मराठा नोंदी शोधण्याचं काम सुरू होतं, मात्र आता ते काम कुठंतरी होताना दिसत नाहीये। मराठ्यांचं तेच लक्षात आलं की सरकार आणि विरोधी पक्ष दोघंही मिळून मला उघडं पाडायचा प्रयत्न करायला लागले, कारण मी निष्ठावान आहे। माझ्या समाजावर मी माया करतो, प्रेम करतो, मी एकनिष्ठ आहे समाजाशी। माझं पूर्ण जीवन मी समाजासाठी अर्पण केलं। त्याच्यामुळं यांना वाटतं याला हटवा काहीतरी करून, आणि म्हणून हे टोळ्या जमायला सुरुवात केली। आणि यांचं या छगन भुजबळचं ऐकून फडणवीस साहेबांनी आणि सरकारनं, शिंदे साहेबांनी सुद्धा बहुतेक मराठा समाजाला संपवण्याचं ठरवलंय। म्हणजे आरक्षण द्यायचं नाही, झालेल्या नोंदी पण रद्द करायच्या, गॅजेटही लागू करायचं नाही, मराठ्याचा कुणबीचं एकच व्यवसाय तरी द्यायचं नाही, आणि बाकीच्यांना ओबीसींना मात्र एक व्यवसाय म्हणून आरक्षण दिलं गेलं। आणि हे मराठ्यावर जाणून बुजून अन्याय करायला लागले, हे मराठ्यांच्या लक्षात आलं। मराठ्यांनी दिले हातातले कामं फेकून बाजूला, कारण आरक्षण असणारे लोक जर रस्त्यावर उतरायला लागलेत मराठ्याला मिळू नये म्हणून। बघा ना काय नियती, यांना मिळालं तेव्हा आम्ही कुणी विरोध नाही केला, आणि आज आमच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं तर सगळे नेते एकत्र आले ओबीसीचे, आणि मराठ्याला मिळू नाही म्हणून रस्त्यावर यायला लागले। मग मराठ्यांनी ठरवलं आता सगळेचे सगळे मराठे, सगळ्या पक्षातले बी, सामान्य मराठे बी, सगळेचे सगळे रस्त्यावर यायला लागले की चला आता आपल्या लेकरासाठी, त्यांना असून आपल्या विरोधात यायला लागले। मग आपण नसल्यावर घरी का बसायचं? म्हणून मराठा एक ताकदीनं पेटून उठलाय, आता ताकदीनं। तुम्ही दिलेली 13 जुलैची डेडलाईन देखील म्हणजे जवळ आलेली आहे, काही सरकारकडनं काही आलं का निरोप? काय निरोप नाही आला। शंभूराजे देसाई साहेब बोलले करतोयत म्हणून, करतील, नाही केलं आमचं काम चालू आहे। आरक्षण असून जे लोक रस्त्यावर आहेत त्यांना असून ते जातीसाठी एवढे कट्टर आहेत, तर माझा मराठा क्षत्रिय मराठा आहे, मी सुद्धा कट्टर आहे, आम्ही का हटणार आहेत? काय कारण आहे आमचं पण हटायचं? मग आमचं तर हक्काचं आहे। हे बोगस आरक्षण खात्यात, छगन भुजबळ बोगस आरक्षण खात। विधानसभा जवळ तोंडावर येते, प्रचंड मोठं समाजाचा जो प्रतिसाद मिळतोय, याला बघून काय भावना काय?
भावना एकच, मला राजकारणात जायचं नाही. साम टीव्हीच्या माध्यमातून मी हात जोडून मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो, मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. उगाच नाटकं करू नका आणि आमचा अंत बघू नका. आम्हाला राजकारणात तुम्ही नाही दिलं ना, आम्ही नाही एक बी निवडून येऊन जाऊ एकही. आम्ही सगळेचे सगळे सुटे तुमच्या घालीत असतो तुम्ही, कारण आम्हाला आमच्या जातीशिवाय मला काही कळत नाही आणि मला माझ्या मराठ्यांचे लेकरं मोठे केल्याशिवाय मला काही कळत नाही. मला तुमचे पैसे नको, पद नको. माझी जात मोठी झालेली मला बघायची, मग लेकरं मराठा समाजाचे मला मोठे झालेले बघायचे, मला अधिकारी झालेले माझ्या समाजाचे लेकरं बघायचे. आमच्या आईबापाने रात्रंदिवस कष्टच करायचे, आम्ही स्वप्न नाही बघायचे. आमच्या ट्रकवर ड्रायव्हर असलेल्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं त्याचं लेकरू अधिकारी व्हावं. आमचे ऊस तोडणाऱ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं की आमचं लेकरू अधिकारी व्हावं. आमच्या शेतकरी मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं की आमचं लेकरू अधिकारी व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, तहसीलदार व्हावं, कलेक्टर व्हावं, उच्च शिक्षण घ्यावं. आम्ही स्वप्न नाही बघायचे. सगळं तुम्हालाच वर पडायचं की एकट्याला छगन भुजबळला तो एक लेकरं मोठं व्हा आणि आमच्या लेकराला पार वाटूळ होऊन जावं. ही नाही येते का तुझी सत्ता चालवायला निघाला आणि फडणवीस साहेब तुम्ही असले मंत्री सांभाळायला लागलात. आमच्या परवानग्यात काय रद्द करतेत, 10 महिन्याची असणाऱ्या अंतरवालीची परवानगी रद्द. आता आमच्या शांततेत रॅल्या चालल्यात. आमची बीडची बी पालकमंत्र्यांनी जणून SP ला सांगून परवानगी रद्द केली असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मला कळालंय. आम्हाला मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय रद्द केली. ही अन्याय फडणवीस साहेबाच्या सरकारचा मराठा आरोप म्हणून मराठा जागा झालाय. तर आता यांना सत्तेत व्हायचंच नाही. एकूणच जर पाहिलं तर प्रचंड मोठा हा प्रतिसाद मनोज जरांगे पाटलांना लातूरमध्येही मिळताना चित्र दिसतंय आणि त्यांची जी मागणी आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांना OBCतून तात्काळ आरक्षण द्या, या मागणीला धरून मनोज जरांगे देखील आता ठाम राहिलेले आहेत. संदीप भोसले, साम टी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.